ऑलरेडी सांगितलं जसं एक हप्त्या पहिले सिलेंडर आणि यासाठी होत होतं, आता ते स्टॅबिलाइज झालेलं आहे. तुम्ही बघा आता तेवढा गर्दी कोणीच नाही आहे. तर त्यामुळे माझी विनंती आहे नागपूरकरांना की सिमिलरली ज्या प्रकारे सिलेंडरला तुम्ही पॅनिक होत होते, आता पॅनिक अननेसेसरी पॅनिक, आपण त्याला पॅनिक बाईंग म्हणतो, पॅनिक बाईंग करायची कसलीच गरज नाही आहे. काल आपण बघितलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सगळे अधिकाऱ्यांनी त्याची प्रेस घेऊन सांगितलेलं आहे. आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडूनही सीएम सरांनी पालकमंत्री सगळ्यांनी सांगितलं नाही. आम्ही हेच सांगतो की कसलीच टंचाई नाही आहे, अननेसेसरी पॅनिक बाईंग करू नका. आता ते राशनिंग करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी मागच्या वेळेस सांगितलेलं आहे की एक जे आर गव्हर्नमेंटने काढलेला आहे, त्याच्यामध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, FDA प्रशासन, ऑइल कंपनीचे OMC, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे सगळे प्रतिनिधी, त्यांना सगळ्यांना कमिटी करून कोणत्या कॅटेगरीला कशा प्रकारे द्यायचं. त्याच्यामुळे डोमेस्टिकला 100% म्हटलेलं आहे, कुठेच कट लावले नाही. कमर्शियलमध्ये 50%, इंडस्ट्रीसाठी 50% ते कट लावलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आमची जी कमिटी आहे ते रिव्ह्यू आपण घेत असतो. म्हणजे एकच विनंती आहे की आत्ताही अननेसेसरी जिथे तुम्हाला 1 लिटर लागते तिथं टँक फुल कमी करत आहे, तुम्हाला वाटत आहे की संपून जाईल. त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही आहे. गव्हर्नमेंट कमिटेड आहे, ॲडमिनिस्ट्रेशन पण लक्ष देऊन आहे. आमच्या डेली बेसिसवर आमच्या मिटिंग्स होत आहे. आम्ही व्हॉट्सअपवरही आम्ही अलर्ट आहोत. आमच्याकडे इनपुट जे इंटेलिजन्स त्याच्यामध्ये पण आम्हाला अलर्ट आहे पोलिसांमार्फत. त्यामुळे कसलंच पॅनिक बाईंग करण्याची नागरिकांना गरज नाही.